खाल्ल्यामुळं, तेलाचा अति वापर आहे किंवा जे जंक फूड आहे, फास्ट फूड आहे ते खाल्ल्यामुळे सुद्धा जे काय अतिरिक्त जे प्रमाणात साचून राहिलेलं कोलेस्ट्रॉल, चरबी वगैरे आहे त्याच्यामुळे काय होतं, धोका निर्माण झालेला आहे. तर याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर, ताण कशाला येतो, हृदयाला येतो पंपिंग करायला. आता हृदयाचं काम कसं असतं बघा, किडनीत आपलं पहिला काय असतं, अशुद्ध सापडलं असतं ते परत किडनीत यावं लागतं. किडनी त्याला फिल्टर करते, पुन्हा ते हृदयाकडे येतं. हृदय त्याला फिल्टर ऑक्सिजन मिक्स करायला असते, हृदयाकडे पाठवायच्या उपसाकडे पाठवतो, उपस त्याला ऑक्सिजन मिक्स करतं, परत हृदयाकडे येतं आणि परत हृदय त्याला 72 वेळा पंपिंग करतं आणि मग पूर्ण सर्क्युलेशन पूर्ण शरीरामध्ये होत असतं, प्रत्येकाने मिळत असतं. बरोबर. मग ही क्रिया सगळी होत असतं. रक्त कसा पाहिजे, पातळ पाहिजे, नॉर्मल पाहिजे, बरोबर आहे का, तरच हे सगळं काम व्यवस्थित होणार आहे. नाहीतर काय होणार आहे, अवयवांवरती भार येणार आहे. म्हणजे हृदयाला अतिरिक्त जे काम आहे ते करावं लागणार आहे. बरोबर आहे. आता बीपीच्या 30 ते 40 वर्ष गोळ्या खाता ही चांगली गोष्ट नाही. कुठंतरी काहीतरी केलं पाहिजे, बरोबर काय, शरीरासाठी. कारण शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बीपीच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका दिसते का इथं बघा, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा. त्वचा आणि ओठांचा कर्करोग होण्याची भीती. सध्याच्या धावपळीच्या युगात उच्च रक्तदाब एक मोठी समस्या बनली. मात्र रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज नियमितपणे गोळ्या घेणाऱ्या लोकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर म्हणजे IARC ने जाहीर केलेल्या एका नव्या अहवालामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते पाहू. रक्तदाबाच्या गोळ्यांमुळे कॅन्सरचा धोका निर्माण झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला. जागतिक आरोग्य संघटनेच्या IARC या कर्करोग संशोधन संस्थेनं 3 औषधांमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याचा इशारा दिला. या गोळ्यांच्या दीर्घकाळ सेवनाला त्वचेचा आणि ओठांचा कर्करोग होऊ शकतो. मात्र नागरिकांनी परस्पर गोळ्या औषधं बंद न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केलं. बीपीच्या गोळ्यांमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली असली तरी तज्ज्ञांनी या संदर्भात काय म्हटलंय ते पाहू. ही औषधांचे जे साईड इफेक्ट आहे याची फक्त ही नोंद आहे. याचा अर्थ असा नाहीये की ह्या औषधांवर बंदी आलेली आहे. ज्यांना ही औषधं चालू असतील ती चालूच ठेवावी अशा प्रकारचं निवेदन आलेलं आहे. यामध्ये ही औषधं जे आहेत त्यांचं उपयुक्तता नक्कीच जास्त आहे आणि त्या प्रमाणात ही कर्करोगाची शक्यता खूप सौम्य किंवा कमी प्रमाणात आहे. या रिपोर्टमुळे बीपीच्या गोळ्या खाणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र धोक्याचा इशारा देताच जागतिक आरोग्य संघटनेने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन देखील केलं. त्यामुळे घाबरून न जाता आपल्या प्रकृतीनुसार योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही फॅमिली डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे आणि स्वतःच्या आरोग्याबाबत सतर्क राहणं जास्त हितकारक आहे. ब्युरो रिपोर्ट, सावनी न्यूज. संबंध सर्वांना. बीपीच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका झालेला आहे. आता बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या त्या तर आपण मनानं काय बंद करू शकत नाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. बरोबर. डॉक्टरांनी सांगितलं तर आपण बंद करू शकते, पण घाबरूनच आता काय करायचं, याला कसं कंट्रोलमध्ये येईल, माझा बीपी कसा कमी होईल हे बघणं गरजेचं आहे. मग त्यासाठी व्यायाम आवश्यक आहे, खानपान वगैरे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत 6M आपल्याला नंबर 1 6M आहे. कारण बऱ्याचदा सूर्यवंशी जी आहे ती बीपीची गोळी त्यांची पूर्णपणे बंद झाली. दुपारच्या येतात बघा सूर्यवंशी आहे त्यांची. मग हे 6M जर केलं तर काय होणार आहे, तुमचं जे वेस्ट म्हटलं आहे ते बाहेर पडायला मदत होते. घामावाटे जो काही वेस्ट म्हटलं बाहेर पडतं, त्यामुळे हृदयावरचा ताण जो आहे तो पण कमी होतो. कोलेस्ट्रॉल, चरबी वगैरे मिळून बेल्ट निघून जाते. मग त्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर आपोआपच कंट्रोलमध्ये येतं. बरोबर. मग आपोआपच गोळी, पण ती आपण स्वतः बंद करायची नाही, डॉक्टरांनी सल्ल्यानेच बंद करायचे. पण अति वापराने किंवा अति सेवनामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो असं WHO निरीक्षणास आलेलं आहे. तुकाराम मुंडेंनी हे सगळं काढलेलं आहे. बरं, तर ते बरेच सगळं काढायला. तर त्यातून जे खाद्यपदार्थ आहेत सर्वेक्षण त्यांचं चालूच आहे. मग त्यांनी काय केलं, जास्त आता गोळ्या कुठल्या खातात तर बीपीच्या आणि शुगरच्या आणि बीपीच्या. तर त्याच्यातून त्यांनी निदर्शनास आलेलं आहे की या अतिरिक्त सेवनामुळे सुद्धा कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. मग आता कॅन्सर हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये उघडले, चांगली गोष्ट आहे नाही, चांगलं नाही आहे ही. कारण पेशंट जिथं वाटतं तिथं हॉस्पिटल उभी राहतात. ही चांगली गोष्ट नाही. आरोग्याच्या बाबतीत आपण सुद्धा सतर्क असणं गरजेचं आहे. याच्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि आपल्या 6Mचा एक रिझल्ट आहे, बीपीची गोळी त्यांची पूर्णपणे बंद झालेली आहे. तेच आपण आता रिपोर्ट एक बघूया. टीव्ही तर चालू झाला, टीव्हीचा जरा प्रॉब्लेम झालाय काहीतरी.
काही त्रास काही प्रॉब्लेम तुम्ही घेऊन आहोत. मनगेला त्रास होत होता, गुडघे दुखत होते, परत पित्ताचा काही त्रास होता, परत पिपीचा जरा त्रास होता. बीपीचा प्रॉब्लेम आज बघायला तर आईच्या आजार खूप जास्त होते. आज प्रत्येक आजारामध्ये वेगवेगळे औषध वेगवेगळी गोळी होती. गुडघे दुखायला लागले घेतली गोळी, कमर दुखायला लागली घेतली गोळी, बीपी झाली घेतली गोळी. हा कधीपासून त्रास होता आई तुम्हाला? 5 गोळ्या खात होती. दिवसाला 5 गोळ्या खातो. 5 गोळ्या त्या खात होत्या. एका टायमिंगला 5 गोळ्या. आज वय किती आहे तुमचं वय? माझं वय 66. आज 66 वयामध्ये 5 गोळ्या ते एका टायमिंगला खात आहे. ते शरीरातले अवयव चांगले लागतील का? चांगले. शरीरातले अवयव चांगले काम करतील का? चांगले. मग आज मला सांगा हा जो त्रास हा प्रॉब्लेम किती दिवसापासून होता तुम्हाला? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून होता. आता 4 वर्षामध्ये आज तुम्हाला त्रास होता हे जे दुखणं होतं यावरती काहीतरी तुम्ही ट्रीटमेंट केला असता, खर्च केला असता. केला आहे. किती केला तर किती पैसे दिले असते त्यासाठी? 50 हजार. कमी केले का? कमी केले का? 5-50 हजार. या वयामध्ये जे काही जमा करून ठेवलेली पुंजी असेल ती सगळी पुढे गेली, पुढे गेली, दवाखान्यामध्ये गेली. आता आई तुम्ही फॅमिली सोबत असता की एकट्याच असता? एकटीच असते. आई एकट्याच असतात. आज बघायला गेलं तर ह्या वयामध्ये आज मागे उलटणारी येऊ नये. ह्या वयामध्ये गरजच नाही. साथीदार कोण आहे यांचं स्वतःचं शरीर, स्वतःचं आरोग्य. जर आरोग्य चांगलं असेल तर एक खाऊ घेऊ शकतात. कुणावरती कोणाला जेवायला देणार, कोणाला बघणार. पण जर स्वतःचं शरीर चांगलं असेल तर आपलं शरीर सुद्धा आपण आपलं करू शकतो. मग आज मला सांगा ह्या वर्षी 50,000 रुपये खर्च केला. हा 50,000 रुपये खर्च करून फायदा किती झाला? काय बीपीची पण त्यांना गोळी सुरू होती, पण ती सुद्धा गोळी त्यांची 6Mची जी थेरपी केलेली आहे त्यांना त्यांची बंद झालेली आहे गोळी. मग चांगला आहे की 6Mचा डेटा जोडला काढला. बरेच सारे जे रिझल्ट आपले 6Mचे आहेत. मग बीपीची गोळी तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू शकत नाही. तर अशा पद्धतीने 6M जर केलं तर तुमच्या बीपीच्या गोळीमध्ये कंट्रोल होऊ शकतं किंवा त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा ती बंद सुद्धा होऊ शकते. पण त्याच्यासाठी मॅनेजमेंट करणं पण गरजेचं आहे. समज सर्वांना एवढ्यासाठी 6M डोस करणं गरजेचं आहे आणि नॅचरली आणि पूर्णपणे तुम्ही नॅचरली ठीक राहता, निरोगी राहता. चांगलं आहे की नाही? मग औषधं गोळ्या खाऊन जर त्याचा परिणाम असा वाईट होत असेल तर खाऊन तरी काय उपयोग मग, होय की नाही? म्हणून असं बिना साईड इफेक्ट्स होता कुठल्याही औषधं गोळ्या न खाता आपण नॅचरली ठीक राहणं केव्हाही चांगलं. बरोबर आहे ना? चला जाऊया थेरपीला. येस, रेडी? येस. रोज रोज आएंगे. कहा? 6M. कहा? 6M. स्पाइन मैनेजमेंट करेंगे.